जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमांमुळे देशभरात लाखो लोकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार तब्बल 70 लाख रेशन कार्ड बंद होऊ शकतात. मग नेमके हे नवीन नियम कोणते आहेत? कोणाचे रेशन कार्ड बंद होऊ शकते आणि तुमचे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. चला तर सुरू करूयात. सरकारने रेशन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्रता आणि निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शहरी भागातील कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. जर एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न यापेक्षा जास्त असेल, तर त्या कुटुंबाला रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही. यासाठी काही मालमत्तेच्या निकषांनाही महत्त्व देण्यात आले आहे. जर एखाद्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल किंवा 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट, फ्लॅट किंवा घर असेल, तर ते कुटुंब रेशन कार्डसाठी अपात्र ठरू शकते. तसेच घरातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल, तर त्या कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी घरात एसी किंवा जनरेटर असल्याचीही पात्रतेवर प्रश्नचिन्ह येऊ शकते. सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी रेशन योजनेचा फायदा घेऊ नये आणि खरोखर गरीब व गरजू कुटुंबांना मोफत धान्य मिळावे. यासोबतच सरकारने केवायसी करणे अनिवार्य केले आहे. अनेक रेशन कार्ड धारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही. जर वेळेत केवायसी केली नाही, तर रेशन कार्ड बंद होऊ शकते. जर कोणी खोटी माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असेल, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली योग्य कागदपत्रे आणि माहिती सरकारकडे जमा करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर तुमची कागदपत्रे योग्य आहेत का? केवायसी पूर्ण झाली आहे का? आणि तुम्ही पात्र आहात का? हे नक्की तपासा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.